नमस्कार मित्रांनो. बऱ्याच वेळेस मला प्रश्न पडतो की नॉनव्हेज खायला पाहिजे की नाही खायला पाहिजे. आजूबाजूचा जर अभ्यास केला, जे व्यक्ती नॉनव्हेज खात नाही त्या व्यक्तींना खूप जास्त न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते, जसे की B12 खूप कमी असते शरीरामध्ये आणि ते आजारी पडतात आणि औषधं घेतात, गोळ्या घेतात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. परंतु मला असं वाटतं, तुमच्या शरीरामध्ये जर डेफिशियन्सी असेल, तुमच्या शरीरात एखाद्या जीवनसत्वाची कमतरता असेल, तर तुम्ही नॉनव्हेज हे खाल्लं पाहिजेत. कारण मला असं वाटतं की तुम्ही जर मेडिसिन घेत असाल त्यापेक्षा नॉनव्हेज हे चांगलं आहे. बऱ्याच वेळेस बघितलं असेल, व्यक्ती आजारी होतात, आजारी झाल्यानंतर डॉक्टर त्यांना नॉनव्हेज खाण्यासाठी सजेस्ट करतात, अंडी खायला लावतात. मला तर असं वाटतं, अंडी हे नॉनव्हेजच नाहीये. अंडी हे खाली पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं. कारण ते जर मानवासाठी नसतं, ह्या गोष्टी जर मानवासाठी नसतं, तर त्या मानवाला पचलंच नसतं, त्याने आपल्या शरीराला फायदा झालाच नसता. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही नॉनव्हेज खायला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये कोणतीच न्यूट्रिशनल डेफिशियन्सी नाहीये. आपलं शरीर खूप हेल्दी आहे. तुम्ही रेग्युलर व्यवस्थित पद्धतीने बॅलन्स करता. नॉनव्हेज नाही खाल्लेलं अगदी चांगलं. परंतु तुम्ही आजारी पडत आहात, घरची व्यक्ती आजारी आहेत आणि खूप हट्टी आहेत आणि माळकरीच आहे आणि मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत, काही झालं तरी खाणार नाही, परंतु जीव सोडणार, असं होत असेल. हा जीव हा जो जन्म आहे हा एकदा भेटलेला आहे. यामध्ये तुम्ही स्वतःहून कोणत्याही गोष्टीचं पाप करू नका. परंतु आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची गरज आहे म्हणून ती गोष्ट तुम्ही करताय, त्याच्याकडे एक अन्न बघून बघा. ते एक अन्न आहे आणि ते खाणं तुम्हाला गरजेचं आहे. डॉक्टरांनीही सजेस्ट केलं आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे की हे अन्न खाल्लं तर तुम्हाला अजून फायदा होईल. अशी सिच्युएशन असेल तर तुम्ही नक्की नॉनव्हेज खाऊ शकता. परंतु तुम्ही हेल्दी आहात, एकदम व्यवस्थित आहात, तुमच्या शरीरामध्ये कोणतीही न्यूट्रिशन डेफिशियन्सी नाही, हे कधी कळेल? आजारी झाल्यानंतर नाही. त्याआधी तुम्ही तुमचे ब्लड चेक केलं पाहिजे की तुमच्या शरीरामध्ये नेमकी कसली गरज आहे, नेमकं काय कमी आहे किंवा काय जास्त आहे, काय कमी खायला पाहिजे किंवा काय जास्त खायला पाहिजे. व्हिडिओ बघून चालत नाही. व्हिडिओ बघून समोरच्या व्यक्तीला कळत नाही तुमच्या शरीराला नेमकं काय पाहिजे. स्वतः बघा, ब्लड चेक करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या. जे आरोग्याचे सल्लागार असतात त्यांच्यासोबत बोला, त्यांना विचार. आणि बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडतो, असं हे होतं की नॉनव्हेज का खायचं, त्याच्यातून प्रोटीन भेटतं, आम्ही प्रोटीन दुसरं खाऊ शकतो, सोयाबीनचं प्रोटीन खाऊ शकतो. तुम्ही सोयाबीनचं प्रोटीन खूप जास्त जर शरीरामध्ये खाल्लं तर तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. एस्ट्रोजन लेवल ही तुमची वाढू शकते. तर तुम्ही फक्त सोयाबीनचंच प्रोटीन खाऊन चालणार नाही, तुम्हाला दुधाचं प्रोटीन पण खावं लागणार आहे किंवा तुम्हाला नॉनव्हेज मधून प्रोटीन घ्यावं लागणार. तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंटनुसार, आवश्यकतेनुसार ठरवा नेमकं खायला काय पाहिजे. तुम्ही स्वतःहून ठरवू नका, फक्त अध्यात्म करू नका. सायन्स खूप पुढे चाललंय, त्याचाही विचार करा. आध्यात्मिक पण राहा, देवावरती पण विश्वास ठेवा, आपल्या स्वतःवरती पण विश्वास ठेवा. परंतु स्वतःला हर्ट करू नका, स्वतःच्या शरीराला त्रास देऊ नका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची शिका. काळजी घ्या, सराव करा, चांगलं अन्न खा. आपली डिश ही कशी असायला पाहिजे हे आपल्याला पाहिजे. आपण जेवतो, हे आपलं शरीर आहे, आपल्यालाच माहित नसतं आपण काय खातोय. उगाच खूप जास्त राईस खातोय, उगाच खूप जास्त चपाती खातोय, उगाच बाजरीला खूप आरोग्यदायी आहे बाजरी आणि फक्त बाजरीच खातोय, असं ठरवू नका. स्वतः जे आरोग्य सल्लागार आहे त्यांचा सल्ला घ्या, त्यांच्यासोबत डिस्कशन करा, शिका. भरपूर या आले, त्यांच्याकडून शिका, पुस्तकांमध्ये शिका, कोर्स करा, आरोग्याविषयी जाणून घ्या. त्यानंतर ठरवा नेमकं तुम्ही करायला काय पाहिजे. स्वतःच मनाने स्वतःचे डॉक्टर बनू नका. ज्यावेळेस मी माझं शरीर हे खूप चांगलं करायचं आहे या उद्देशाने
मी सराव चालू केला आणि काही सप्लिमेंट चालू केले. सप्लिमेंटमध्ये 2 प्रकार असतात विटॅमिन्समध्ये, म्हणजे जीवनसत्वांमध्ये. एक फॅट सॉल्युबल आणि एक वॉटर सॉल्युबल. जर फॅट सॉल्युबल आपण विटॅमिन रोज नाही खाऊ शकत, जसं माझ्याकडून जी चूक झाली होती, विटॅमिन ई माझ्याकडून रोज खाल्लं गेलं नाही पाहिजे. ते आपल्या शरीराला किती रिक्वायरमेंट आहे आणि कशी आहे त्यानुसार आपण ती फॉलो केलं पाहिजे. त्यामुळे स्वतःचे डॉक्टर हे स्वतः बनू नका. सल्ला घ्या, शिका. सल्ला घेत नसेल तर शिका एखाद्या गोष्टीविषयी. विटॅमिन ई घेत आहे, किती खाल्लं पाहिजेत, किती mg पर्यंत त्याची आपल्या शरीराची कॅपॅसिटी आहे, तुमची हाईट किती आहे, तुमचं वय काय आहे, तुम्ही काम काय करता, त्यानुसार तुम्ही ठरवा नेमकं खाल्लं पाहिजे काय आणि किती खाल्लं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.